चला आज आपण बनवूया अंडा मसाला आणि कुठले स्पेशल मसाले नाही टाकले, आपण झटपट असं बनवलं आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण नंतर अंडा मसाला बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतल्यात 3-4 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात आपल्याला, अद्रक आणि कोथिंबीर. आता हे थोडंसं पाणी टाकून आपण याची बारीक अशी पेस्ट करून घेऊया. पाणी जास्त टाकू नका, थोडंच टाका. मस्त अशी पेस्ट बनवून घ्यायची याची. हे बघा, मस्त पेस्ट तयार झाली आपली. तर आपण याला ठेवूया साईडला. आता आपण इकडे एक तवा घेतला आहे. तवा टाकायचं 2 चमचे एवढे तेल. तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं. तेल गरम झालं की आपण टाकू याच्यात अर्धा चम्मच लाल मिरची पावडर, हाफ चम्मच हळद, थोडंसं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता अंडा मसाला बनवण्यासाठी इथे मी 4 अंडे बॉईल करून घेतलेत आणि असे अर्ध्याले कट करून घेतलेत. आपण अंडे फ्राय करून घ्यायचेत पहिले. असे अंडे फ्राय करून टाकले ना तर खूप छान टेस्ट येतो, त्यामुळे अंडे मी पहिले फ्राय करून घेते. अंडे छान आपल्याला स्लो गॅसवर ना मस्त फ्राय करून घ्यायचे. तर हे पहा 2-3 मिनटं झालेत, स्लो गॅसवर ठेवलं ते. बघा ह्या साईडने पलटी करून घेऊया. व्यवस्थित मस्त फ्राय झाले. दुसऱ्या साईडने पण आपल्याला असेच फ्राय करून घ्यायचे. तर अंडे झाले व्यवस्थित फ्राय. आता आपण साईडला ठेवूया, गॅसवर मांडूया. कढई मी कढईमध्ये बनवते, तव्यात नाही बनवता येणार आपल्याला अंडा मसाला. तर आपण कढईमध्ये टाकले 2 चम्मच तेल. तेल थोडं गरम झालं की कांदा इथे थोडा मी जास्त वापरला आहे. 4 कांदे घेतले तर आणि बारीक चिरून घेतलं आहे. थोडासा कढीपत्ता टाकूया आपण. कांदा छान असा गुलाबी रंग होईपर्यंत फ्राय करायचा आपल्याला. कांदा छान फ्राय झाला आपला. 4-5 मिनटं लागले त्याला फ्राय व्हायला. कांदा व्यवस्थित फ्राय झाला ना, तर आपण याच्यामध्ये आता 2 टमाटे टाकलेत मी. टमाटे बारीक करून घेतले. तुम्ही हवं तर चॉपरमध्ये चॉप करू शकता, यात टमॅटोची प्युरी टाकली तरी चालते. आता टमाटर पटकन सॉफ्ट होण्यासाठी आपण टाकू याच्यात हाफ चमच मीठ टाकायचं. टमाटा आणि कांदा व्यवस्थित मिक्स करून ना टमाटर सॉफ्ट होऊन द्यायचे. टमाटर सॉफ्ट झाले. आता आपण जे हिरवं वाटण बनवलेलं होतं ना ते टाकायचे. याच्यात अद्रक लसूण सगळं टाकलेलं आहे, त्यामुळे आपण अद्रक लसणाची पेस्ट अशी वेगळी काही टाकलं नाही. झटपट अशी बनणारी रेसिपी. आता आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं 4-5 मिनटं. हे बघा मस्त फ्राय झालं आपलं वाटण. तर आपण याच्यात टाकू हाफ चमच हळद, 1 चमच लाल मिरची पावडर टाकले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता. 1 चम्मच मी इथे चिकन मसाला टाकला. तुम्ही गरम मसाला तुमच्या आवडीचा मसाला टाकू शकता. चिकन मसाल्याने खूप छान लागतं टेस्ट. आणि हाफ चम्मच धनिया पावडर टाकली. आता मसाले आपण छान तेलामध्ये परतून घ्यायचे. तर
3-4 मिनटं आपण मसाले फ्राय करून घेतले ना. आता याच्यात आपल्याला अर्धा कपाचं थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घेऊन याला आपण ना थोडंसं शिजवून घेणार आहोत मसाला, म्हणजे अजून आपला अंडा मसाल्यामध्ये ना फ्लेवर छान येतो. याला आपण ना झाकून ठेवूया, कारण ना 2-3 मिनटं याला शिजून घ्यायचं मसाला पहिला आपल्याला. तर आपण 2-3 मिनटं मसाला शिजवून घेऊया पहिला. हे पहा 2-3 मिनटं झालेत आणि मसाला व्यवस्थित आपला शिजला आहे बघा. तेल सेपरेट झालं आहे मसाल्यामधून. एकदा हलवून घेऊया आपण व्यवस्थित. आता ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली मी, नाहीतर मग मसाला पटकन खाली लागेल. तर गॅस स्लो ठेवायचा. आता आपण याच्यामध्ये आपले अंडे फ्राय केलेले आहेत ना ते टाकायचे. तर तव्यातच ठेवले होते मी, कारण त्याच्यात ना तेल आहे खाली, ते पण सगळं आपल्याला टाकायचं आहे मसाल्याबरोबर. तर व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता याच्यात आपण थोडंसं अर्धा कप एवढंच पाणी टाकायचं आहे आपल्याला, कारण आपल्याला परत हे अंड्यामध्ये शिजवून घ्यायचं थोडासा मसाला. हे बघा अर्धा कप एवढं आपण पाणी टाकलं. आता आपण याला 5 मिनिटासाठी ना झाकून ठेवूया, अजून छान स्लो गॅसवर याला शिजून देऊया. हे पहा 5 मिनिटं मी स्लो गॅसवर ठेवलं होतं बघा. मस्त छानपैकी असा स्मेल येतोय. एकदा हलवून घेऊया आपण. एकदम मस्त अशी बघा आपला अंडा मसाला तयार झाला आहे छानपैकी असं. आणि घट्ट पण खूप झाला आहे. कुठले आपण बघा वाटण पण नाही टाकलं कुठलं जास्त स्पेशलवालं. आणि आता आपण गॅस बंद करूया. वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. मिक्स करून घेऊया एकदा. तयार आहे आपला बघा झटपट असा अंडा मसाला. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा झाला तो कमेंटमध्ये नक्कीच